अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची। देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा। आपुल्याच वैभवे, आपुल्याच वैभवे, शृंगारावे निर्मळे। देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा। तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे। देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा। समचरण सर्वजम सांद्र नीलांबुदाभं जगन्नाथमानि मंडनं मंडनान तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा गुरु प्रथम, पांडुरंगा गुरु प्रथम, पांडुरंगा गुरु प्रथम, पांडुरंगा गुरु प्रथम। दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदा सद्गुरुदा, दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चंदेसी जन श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, श्री संताचे माथा चरणावरी। साष्टांग हे करी दंडवत। ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, 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 अंतरीची घेतो गुरु, पाहे जोडी भावाची। देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा। विठ्ठल विठ्ठल
अंतरीची घेतो घडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट शिंदे महाराष्ट्र भूषण हिंदू हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबर यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठांतरातील सुंदर असा अभंग आजच्या या नैमित्तिक कार्यक्रमासाठी निवडलेला आहे। ज्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे प्रत्येकांना माहिती आहे, या जगाच्या पाठीवर गरीब घराण्यात जन्माला येऊन बघा, काही मुलं सामान्य घरात जन्माला येतात, त्या घराचं नाव उज्ज्वल करतात, आणि काही मुलं चांगल्या घराण्यात जन्माला येऊन त्या घराचं नावच घालवून टाकतात। पण संत बाळूमामांच्या त्यांच्या पूर्ण चरित्राचं काही निरीक्षण माझ्याकडून झालं नाही, पण मी इथून ते पूर्ण ग्रंथच वाचून काढणार आहे। आणि ग्रंथ इथून तिथून घ्यायचाच नाही, आदमापूरला जाऊनच ग्रंथ घेईन, बाळूमामांच्या चरणाला ग्रंथ लावून मग त्याचा अभ्यास करेन। विठाला अशा संत बाळूमामांच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं काय हे मंदिर इथं कसं आलं वगैरे हे काय मी सांगत बसायची गरज नाहीये। संताची कृपा कोण्या पद्धतीने होईल हे सांगता येत नाही, संताची कृपा। म्हणून तरी महिला मंडळ 5वीच्या दिवशी बाळांपणाची जी बाज असते त्या माऊलीची 5वीच्या दिवशी त्या बाजेच्या साईडला दिवा लावून ठेवतात। कशाला? बिड्या वडायचं राहते बसून कळला कशाला? त्या दिवशी 6वी त्या लेकराच्या नशिबामध्ये काय आहे हे लिहिण्यासाठी येते, आणि तिला लिहायला चांगला उजेड प्रकाश असावा म्हणून तो दिवा लावून ठेवला जातो। तसं रेल्वेचं रुळ अगोदर तयार होतं मग रेल्वे धावते, तसं अगोदर आपलं नशीब मग आपण। विठाला शरीर प्राप्त झालेलं आहे, पण या शरीराची जर किंमत आपल्याला नाही कळाली तर किती उदाहरणं सांगू महाराज। एक जणानं परवा दिवशी कीर्तन ऐकलं, कीर्तन ऐकलं लगेच येऊन पाया पडलं, महाराज एकच कीर्तन तुमचं ऐकलं आजपासून मी दारू पिणारच नाही म्हणला। वा वा वा, धन्य भाग सेवा का अवसर पायो, चरण कमल की धूल बनाकर मोक्ष द्वार तकायो। वा वा वा, धन्य मी। हा, एक कीर्तन ऐकलं तर दारू प्यायचं सोडून दिला? हो महाराज, एवढंच काय, पिणाऱ्याच्या मातीला सुद्धा जात नाही। मी म्हणलं मातीला कसं काय जात नाही? शुद्धीवरच राहत नाही म्हणला। अरे त्याग आहे, पण तात्पुरता त्याग नको, त्याला त्याग पाहिजे अखंड। माता मावल्या, तुम्ही भात शिजायला घातलात, तांदूळ पातेल्यामध्ये तांदूळ शिजायला घातल्यानंतर अगरबत्ती लावलं, आणि अगरबत्ती फक्त 2 मिनिट त्या पातेल्याच्या खाली धरायचं आणि बाजूला काढायचं। किती दिवसात भात शिजल? उलट टाकलेली तांदूळ खराब होतील, त्याला अखंड पाहिजे, अखंड। या परिवारामध्ये बाळूमामाची सेवा आपल्याला अखंड घडावी म्हणून त्यांनी इथं घरात मंदिरच बांधलेले आहेत महाराज। विठाला जरा सकाळचं कीर्तन आहे, थोडं फ्रेश वाटतं, फ्रेश असं एकदम जिवंत असल्यासारखं बसायचं। आता काय काम नाही ना, सोयाबीन नाही, काही नाही, कसलं टेन्शन नाही, असं फ्रेश राहायचं, फ्रेश असं। आल्याच काही जण असे फ्रेश, कारण इथं कीर्तनामध्ये 2 प्रकारची लोक राहू नये। कोणत्या 2 प्रकारची? 2 प्रकारची लोक राहू नये। कोणत्या 2 प्रकारची? तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावी। इथं माता माऊलीचा विषय नाहीये। ज्याला कीर्तन ऐकायचा कंटाळा येतो ते इथं नसावी, आणि ज्याला कीर्तन ऐकायचा आळस येतो ते बी इथं नसावी, बाकीचे सगळे असावे। विठाला
बाह्यरंगानं वेगळा, अंतरंगानं वेगळा. बाह्यरंगाच्या परमार्थाला लोक भुलतात, अंतरंगाच्या परमार्थाला देव भुलतं, हे लक्षात ठेवा. बाहेरची टोपी आहे, बाहेरचा फेटा आहे, बाहेरचा गंध आहे, बाहेरच्या माळा आहेत, बाहेरचे कपडे वगैरे आहेत, धोत्राच्या निर्या वगैरे व्यवस्थित सगळं टकाटक बाहेरून आहे, पण त्याचा अंतःकरणाशी संबंध आहे का, परमार्थ अंतःकरणामधून आहे का, याचा भाव तुकोबाराय आपल्याला सांगत आहेत. नवे नवे तुकोबाराय सांगतात असं नाही. सर्व संतांचं म्हणणं तेच आहे की बाबा काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. ज्ञानोबारायांना किती ज्ञान होतं. आता आपल्या ज्ञानाचं ते ज्ञानाचं किती जमीन आसमानचा फरक आहे. आताची ज्ञानी आहेत की किती ज्ञानी आहेत. ऐका, लातूरचं कॉलेज सुटलं, कॉलेज सुटल्यावर 2 पोरं रूम मध्ये गेले आणि लईच मच्छर येऊ लागले. एक पोरग म्हणलं मच्छर ते लईच येऊ लागते मच्छर, लाईट बंद कर. एकानं केलं लाईट बंद, ते मच्छर याची बंद झाली आणि सोनकिडी आली 4-5 मध्ये. ते कॉलेजची पोरं म्हणले काय हुशार आहे तरी मच्छर, लाईट बंद केलं तर बॅटऱ्या घेऊन आले. हे आताची विद्वान. अरे विद्वत्ता प्राप्त होते भगवंताच्या कृपेनंच. गायनाची कला भगवंताच्या कृपेनं, कीर्तनाची कला भगवंताच्या कृपेनं, वाजवण्याची कला भगवंताच्या कृपेनं, संपत्ती भगवंताच्या कृपेनं, सत्ता भगवंताच्या कृपेनं. आणि ते जर मला देवाच्या कृपेनं भेटलं असं जर तो म्हणू लागला तर तीच कला त्याला अमर बनवते, नाहीतर तीच कला त्याला मातीत सुद्धा घालते. ज्ञानोबाराय सांगतात योग योग विधीये नो हे सिद्धी, 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 योग योग विधीये नो हे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. योग योग विधीये नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, योग योग विधीये नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. कला प्राप्त झाली, ऐश्वर्य प्राप्त झालं, पण वायाची उपाधी दंभ धर्म. त्याच्यात जर दंभ आला, त्याच्यात अहंकार आला तर सगळंच मातीत जातं. बघा याच्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये किती विद्वान आहेत महाराज, किती विद्वान. पूजनीय गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर बाबा, गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत बाबा, अशी जे विद्वान माणसं आहेत ना, विद्वान जे महात्मे आहेत ना, गाथा ज्ञानेश्वरी असं हरिपाठासारखं पाठ आहे, हरिपाठासारखं. आम्हाला एकच अभंग पाठ आहे, त्याचं बी तुका म्हणे ध्यानात येणार टायमावर. एकच अभंग आहे म्हणून ते आपण शेवटला म्हणतो अहंकाराचा वारा न लागो राजसा. पण हा अभंग म्हणत असताना एक जणही शुद्धीवर राहत नाही. कीर्तनकार म्हणतो फेटा काढताना, टाळकरी म्हणतात टाळ बांधताना, पीटी मास्तर म्हणतो पीठ भात झापताना, पकवाजी म्हणतात पीठ काढताना, आणि तुम्ही बसणारे कपडे झटकताना. याच्यावर कोणाचंही लक्ष राहत नाही. असं कधी केलात का एटीएम मध्ये एटीएम ला गेल्यानंतर गेलात, कार्ड आहे, कोण नंबर दाबलं आणि पैसे याच्या टायमाला असं. काही काही भजनात असंच झालंय, अख्खा भजन होईपर्यंत बसते तर आरतीच्या टायमाला उठून जाते. माणसाच्या जन्माला आलोय, माणसाच्या जन्माला आलोय. माणसाच्या जन्माला येऊन जर ज्याच्या जीवनात परमार्थ असेल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया.
बापासाठी जोरात. जरा पडू द्या की हातावर माती जोरात थोडासा. हा, आपल्या लेकराचं कौतुक आपणच. एक सांगू का, विष्णू महाराजांच्या या संस्थेतली जी काही लेकरं आहेत, ही लेकरं गरिबाची आहेत का श्रीमंताची हे मला माहिती नाही. ही एका जिल्ह्यातली नाहीत, एका तालुक्यातली नाहीत, एका गावातली नाहीत. त्यांच्या घरावर स्लॅब आहे का पत्रे हेही मला माहिती नाही. पण हे लेकरं एवढे श्रीमंत आहेत, एवढे श्रीमंत आहेत, 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा या लेकरांच्या पाया पडतो. ही या लेकरांची श्रीमंती आहे महाराज. एवढ्या वयामध्ये टाळ घेणं ही सोपी गोष्ट नाही. काही जणांचे 60-70 संपले, अजून ताल सापडलं नाही. एखाद्याला म्हणा तुम्ही नुसतं जरा स्वरात म्हणा, तुम्हालाच कळत नाही, सदा असलंच म्हणताव मला. स्वर दिला तर ते भगवंतानं दिलेली देणगी समजावी. आता सगळ्यालाच कुठं दिलेला असतं. ते आमच्या सोबत एक रंगा तात्या म्हणून होते. त्यांना म्हणलं, तात्या दीदीचा आवाज किती सुंदर आहे, लता दीदीचा. ते म्हणले आहे, पण आपल्या गावातल्या भजनातल्या बायासारखा नाही. अरे ते दीदी नाम गुन जाएगा, चेहरा बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, गरे याद रहे. काय आवाज होता. आणि आपल्या वारकरी संप्रदायात एक आवाजाचं रत्न म्हणजे, सध्या किती बी आवाजाची जादूगार होऊ द्या, किती बी आवाजाचे जादूगार होऊ द्या, पण पूजनीय बाबा महाराज सातारकर सारखा गोड आवाज नाही. हा, देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधे येल्या, तेने मुक्तीचारी साधे येल्या, तेने मुक्तीचारी साधे येल्या. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, मुक्तीचारी साधेल्या, तेने मुक्तीचारी साधेल्या, तेने मुक्तीचारी साधेल्या. ती लकपच वेगळी होते गाण्याची. म्हणून परमार्थ तर आपल्याला सर्वांना करायचा आहे. फक्त परमार्थ करत असताना जो परमार्थिक व्यक्ती आहे, साधना करणारा आहे, भगवंताचा निश्चिम भक्त आहे, त्याच्या सोबत राहून परमार्थ करावा. याच्यात कोणी लग्न न झालेल्या वगैरे ताई असतील त्यांनी ऐका. आईच्या सोबत राहून स्वयंपाक लवकर शिकता येतो का पुस्तक वाचून? पार्सल मागितलेत का इथं? आईच्या सोबत आई म्हणते लावोनिया हात कुरवाळीला माथा. तसं संतांच्या संगतीत जर परमार्थ केला ना, मागे पुढे उभा राही संभाळीत. संतांच्या संगतीत काय सांगावं. संत मारुती महाराज काणेगावकर, संत मारुती महाराज बघा, जवळजवळ बाळूमामांचा चेहरा आणि संत मारुती महाराजांच्या चेहऱ्याची कशी मॅचिंग आहे. महाराज पूर्वीचे संत महात्मे कपड्यानं साधे होते पण विचारानं मोठे होते. आता त्यांचं नाव जरी घेतलं तरी कपडे भरती आयर आहे. ऐका आता, संत मारुती महाराज आज या परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम केला. इथं भेद नाही आहे की समाजाचे ह्या समाजाचे इकडं बसा, त्या समाजाचे तिकडं बसा, त्या समाजाचे. मी मागेही आल्यानंतर कीर्तनात सांगितलं, परत सांगतोय. 2 मुंग्या होत्या, मुंग्या होत्या 2. एक मुंगी मिठाच्या डोंगरावर राहायची आणि एक साखरेच्या डोंगरावर राहायची. मिठाच्या डोंगरावर राहणाऱ्या मुंगीला साखरेच्या डोंगरावरच्या मुंगीनं फोन केली, 98-17 इकडं उतरा.
मिठाच्या डोंगरावरची मुंगी तयारीने निघाली, पण जात असताना तिने विचार केली तिथं गेल्यानंतर जेवायला काय देते काय माहिती, आपण सोबत घेतलेलं बरं. मिठाचा खडा तिनं मध्ये तोंडामध्ये ठेवला, तशीच निघाली. साखरेच्या डोंगरावर राहणाऱ्या मुंगीनं तिचं स्वागत केलं. एक साखरेचा कण तिला खायला दिला. तिनं एक कण खाल्ला आणि कसं तरी तोंड केलं, बाहेर काढली ती साखर. कुठं गोड आहे का मुंगी? साखरेचा रवा, गोडी साखरेच्या ठाई, सर्वांगी साखर अवघी गोड. कुठं गोड आहे? त्या साखरेच्या डोंगरावर राहणाऱ्या मुंगीनं सांगितलं, हे तू अगोदर काय खाल्लेस का? म्हणले नाही. आ कर. तिनं आ केली. मध्ये मिठाचा खडा होता. अगोदर तो खडा बाहेर काढ, मग तुला कळल साखरेची गोडी किती आहे. तसं कीर्तनाला येत असताना जातीभेद असेल तर बाजूला काढ, काही स्वार्थ असेल तर बाजूला काढ, काही वाईट भावना पोटात असेल तर बाजूला काढ आणि निर्मळ स्वच्छ मन बनव. मग तुला कळल देवाची कृपा आणि कीर्तनाची गोडी किती असते. विठ्ठला संत महात्म्यांनी तीच गोडी दाखवली आपल्याला. जे काय रंजले गाजले, जे काय रंजले गाजले, जे सर्वांना ती चाल पाठ आहे. जे का रंगले गांजले त्याचे म्हणे फुले, ती चाल पाठ आहे. ऐका, संत मारुती महाराज कानेगावकर महाराजांच्या जीवनातली कथा. महाराजांचं कीर्तन होतं. कीर्तन असल्यानंतर कीर्तनकाराला मध्ये बसवले आणि काही टाळकरी वृंद. श्रीमंताचं घर, पण खूप बारीकी करायची. ते बारीक गोष्टी तूप घरात होतं भरपूर. मधल्याच फक्त लोकांना तूप वाढले आणि पटकन त्या घरातल्या मावशीनं सांगितलं ठेवजामध्ये आता. बाहेर पंगत बसलेली. मारुती महाराज डोळे झापून निवांत होते. जेवण पूर्ण, वाढ झाली. आता श्लोक म्हणून चालू करायचंय. तेवढ्यात मारुती महाराजांना कसं काय कळालं काय माहिती. बाहेरच्याला म्हणू लागले, आलं का सगळं? बाहेरच्या हो बाबा आलं. हे आता जे वाढलंय ते बी आलंय का? बघा आता वाढले ते आले का? वारकरी म्हणून हो आले बाबा, घ्या. मारुती बाबा
जेवणाच्या ताटावरून उठले आणि सांगितलं, ज्या घरात पंक्तीचा भेद आहे त्या घरी मी जेवत नाही. त्यांना म्हणतात ओरिजिनल संत. त्याच बाबतीत संत बाळूमामाचं चरित्र. गरीब येऊ श्रीमंत येऊ कोणीही असो, खटनट यावे, शुद्ध होऊन या जावे. जो जो शरण येईल त्याचा उद्धार करण्याचं काम संत बाळूमामांनी केलं. आता तुम्ही म्हणताल हे बाळूमामाचं चांगली मॅचिंग केलेत गोविंद साहेबांना. म्हणले कसं काय? बाळूमामा धनगराचे. ज्यांच्या इथं मंदिर आहे ते धनगराचे. कीर्तनकार संप्रदाय जाती वेदीला काय नाही. तुका बरे नाही जाती सवेका त्याचे मोठे नाव धन्य गोष्टी, त्याचे मोठे नाव धन्य गोष्टी. नाही जाती सवेका त्याचे मोठे नाव धन्य गोष्टी, त्याचे मोठे नाव धन्य गोष्टी. यातायाती धर्म आहे विष्णुदासा. इथं जाती सगळ्याला बोलवलं महाराज, सगळ्याला. सकळ अशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्याला अधिकार आहे. ते काय झालं, एकानं मला उद्घाटनाला नेलं, पंपाच्या उद्घाटन वगैरे झालं. उद्घाटन झाल्यानंतर मी म्हणलं, का हो मलाच का निवडलात? मलाच का? नाही महाराज, तुम्ही धनगराचे आहो आणि धनगराच्या हातानं उद्घाटन करावं म्हणून पंपाचं उद्घाटन केलं. मलाही वाटलं मी धनगराचा आहे, बरं झालं मी भाग्यवान आहे. मी ही अहिल्यादेवी होळकर मातेचा भक्त आहे, मी बाळूमामाचा भक्त आहे आणि साक्षात पांडुरंगाचा तर मी वारकरी आहेच. आता तुम्हाला जर तुम्ही जात पाहत असाल तर मी तरी कशाला सांगू? पण इथं वारकरी संप्रदायामध्ये जातीचा संबंध नाहीये. आता ऐका, तुकोबाऱ्यांचा भाव काय या अभंगातून आपल्याला स्पष्ट ऐकायचं आहे. या जगात बाहेरून लोक वेगळे आहेत, मधून वेगळे आहेत. पण आजही आपल्याला काम करायचं आहे. काय? जो योग्य आपली कामं, जो योग्य आपली कामं करतो, जो योग्य आपली दखल घेतो, जो गोर गरिबांना साथ देतो, आपणही त्यांना साथ दिले पाहिजे. संत महात्म्यांच्या मार्गदर्शनातून बोलतो. संत महात्मे आपल्या बरोबर स्वतः नुसता परमार्थ केले असं नाही, आपल्या बरोबर सगळ्यांना ठेवितो हारस वाटितो
वाटितो आणि का घ्यारे हो नकारान भरी. मी स्वतःही परमार्थ करतोय आणि तुम्हीही परमार्थ करा. म्हणून पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेता आम्ही. आता ऐका, तुकोबाराय भजन करत होते. तुकोबारायांचं भजन आणि आपलं भजन याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तुकोबारायांचं भजन कसं होतं, आपलं कसं आहे. आता आपलं भजन सांगू, एका मिनिटात सांगतो. आपलं भजन ज्याच्या घरी जागर आहे त्याला अगोदरच म्हणतात विमल बी आण बघ. म्हातारं म्हणतं शिवकरण बिडी गट्टा एक आण बघ. तिसरं म्हातारं म्हणतं पान बी आण बघ. भजन असं आहे तुकोबारायांचं भजन. ना आठवे भूक तहान काही, तुका म्हणे तुला थोर झाली सुख. भजन करत असताना भूक लागली आठवत नव्हती, तहान लागलेली आठवत नव्हती. म्हणून तरी परमार्थात बघा, परमार्थात देवानं किती नियोजन केलेलं आहे. ज्याला आवाज आहे त्याला स्वर नाही, ज्याला स्वर आहे त्याला आवाज नाही, ज्याला दोन्ही आहे त्याला पाठ होत नाही, ज्याला सगळं येते ती इकडे येत नाही, ज्याला पकवाज वाजवता येतो त्याला लावता येत नाही, ज्याला लावता येतो त्याला वाजवता येत नाही, ज्याला दोन्ही बी येते कवाच टायमावर येत नाही. कुठं तरी काहीतरी, कुठे काही एक आहे एक नाही. आता तुकोबारायांचं भजन, तुकोबारा भजन करू लागले. भजन करत असताना एक शेतकरी तुकोबारायांच्या जवळ आला आणि म्हणू लागला, तुकाराम महाराज तुकोबारा भजन करू लागले. आणि भजन करत असताना एक शेतकरी तुकोबाराच्या जवळ आला. तुकाराम महाराज ओ एक काम करा, काय इकडे तिकडे भजन करण्यापेक्षा आमचं शेतात भजन करा, म्हणजे पाखरवी राखा, तुम्हाला अर्ध मन मी ज्वारी देतो. तुकाराम महाराज म्हणले मला ज्वारीचं काही देणं घेणं नाही, पण भजन करण्यासाठी जागा चांगली आहे ना, निवांत आहे ना. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, निवांत जागा पाहिजे भजन करण्यासाठी. आज किती निवांत आहे, म्हणजे कीर्तन ऐकता ऐकता सुद्धा दुसऱ्याचे ढाळे उपसून खाऊ शकतो आपण. असं हिरवगार साईडला. तर आमचे कॅमेरामॅन परमेश्वर भाई आहेत. हे असं डेकोरेशन अजून कुण्या गावात तर गटलं नसेल. मस्त आहे वातावरण. ऐका, तुकोबारा म्हणजे भजनाला जागा निवांत आहे ना. हो निवांत आहे. शेतकऱ्यानं नेलं, आठवडा तयार केलेला होता. आठवडा म्हणजे माहिती आहे का, आठवड्याला बी 4च लाकडं, तिकडं नेताना बी 4च. आठवडा केला. आठवड्यावर तुकाराम महाराज बसले. गोपन होती आणि ढेकळ होते. कशाला, चिमणे आणायला. तुकाराम महाराजांनी दिले खाली फेकून. जे तुकाराम महाराज कोण्याही जीवाचा न घडो मत्सर म्हणतात, ते तुकाराम महाराज ते पाखरं कसं काय मारते. संताचं हे तरी खरं जीवन आहे. संत मोतीराम महाराज फळा संस्थान. मोतीराम महाराजांच्या पायामध्ये किडे झालेले होते. किडे, इतके किडे झाली की पायातून किडे खाली पडायचे. संत मोतीराम महाराज ते खाली पडलेले किडे उचलायचे, परत पायात घालायचे, वरून पट्टी बांधायचे आणि त्या किड्याला म्हणायचे बाहेर येऊ नका बरं का, उपाशी मरचाल. जराच भाकरीच्या टोपल्याला मुंग्या लागल्या, लगेच सुनबाईला म्हणते खडू कुठं आहे ग. आपली अवस्था अशी होईल. तुकाराम महाराजांनी दिले खाली फेकून ते गोपन आणि ते ढेकळ. आणि तुकाराम महाराज भजन करू लागले. कसं, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, असं भजन केल्यानं असं वाटतं की भजनच बंद होऊ नये. आणि अशी भजन फक्त बाबा महाराजांच्याच मुखातून ऐकावे. रामकृष्ण हरीची. तुकोबारा भजन करू लागले आणि भजन करत असताना त्या चिमण्या उडून जाऊ लागल्या. मी अभंगात येतोय आता. चिमण्या उडून जाऊ लागल्या.
तुकाराम महाराजाच्या डोळ्यात पाणी आलं. अरे अरे अरे, मी मोठ्यानं भजन करतोय म्हणून चिमण्या उडून चालल्या. बहुतेक देवाला मनातल्या मनात केलेली साधना आवडते, देवाला अंतःकरणातली साधना आवडते. तुकोबाराय म्हणतात, सर्व कलाकारासाठी टाळ्या वाजवा. हा, असं प्रोत्साहन दिलं की आणखीन आनंद वाटतो. मला सुद्धा मध्ये वावा म्हणलं तर कीर्तन करावं वाटतं. मी पण गुरुवारी रामभाऊ महाराज राऊत बाबांचा विद्यार्थी आहे. आता ते विनोद करतो, ते झोपले कोणी झोपू नये, कोणी बसल्या बसल्या. मलाही विनोद आवडत नाही. कुंभार मडके घडवतं पण माती खात नाही, सांगावं लागते दुसऱ्यासाठी. आता तुकोबाराय म्हणू लागले, बहुतेक मनातल्या मनात भजन केलेलं देवाला आवडतं. अंतरीची घेतो गोडी. तुमच्या मनात काय, तुमच्या मनात काय? बाहेरून लोक गोड बोलतात हे खरं आहे, मनात काय? अलीकडं पैसे बुडविणारे लई लोक निघाले, ध्यानात ठेवा. ऊस आहेत का तुमच्याकडे? ऊस 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 ऊसावर देतो, ऊसावर देतो, ऊसावर देतो, बिल आल्यावर देतो, बिल आल्यावर देतो, बिल आल्यावर देतो. आमच्या गावातल्यानं 83,000 लोकांचे पैसे काढलं आणि ऊस किती झाला त्याचा? 14 टन. घरी गेल्यावर बिरीज करत बसायचं त्याची. या जगात पैसे सर कमवावं, पण वाक्य नीट ऐका. आपल्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, आपल्या खिशात नेहमी पैशाचा खळखळाट असावा, पण त्या पैशाच्या पाठीमागं गोर गरिबाचा तळतळाट नसावा, एवढं वाक्य ध्यानात ठेवा. पैसे असावे पण गोर गरिबाचे तळतळाट घेऊन नसावे. ऐका, तुकोबाराय भजन करू लागले. भजन करत असताना ते पाखरं चिमण्या उडून जाऊ लागल्या. तुकाराम महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे अरे, मी मोठ्यानं भजन करतोय म्हणून चिमण्या उडून चालल्या. देवाला मनातल्या मनात भजन केलेलं बहुतेक आवडत असेल. तुकोबारायांनी मग अंतःकरणापासून भगवंताची प्रार्थना करायला सुरुवात केलेली आहे. त्या चिमण्या तुकोबाराच्या अंगा खांद्यावर खेळू लागल्या. तुकाराम महाराजांच्या डोळ्यात परत पाणी आलं. पांडुरंगा, आज माझ्या भजनाचं सार्थक झालं.
चिमण्या खेळू लागल्या अंगावर. पुढचंही चरित्र थोडं सांगतो. चिमण्या अंगा खांद्यावर खेळू लागल्या. तुकाराम महाराज आनंदानं भजन करू लागले. या जगात 2 जिजाबाई झाल्या आपल्या भारत देशात, विशेषतः आपल्या महाराष्ट्रात. या 2 जिजाबाई आल्या नसत्या तर आपण कीर्तनच करू शकलो नसतो. नंबर 1, सर्व तरुणाच्या हृदयाचा छेद घेणारा हिरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी ती एक जिजामाऊली. नंबर 2, जगद्गुरु तुकोबारायांना कधी उपाशी ठेवली नाही ती एक जिजाबाई. आता याच्यात बऱ्याच माता माऊल्या आहेत, बऱ्याच जुन्या माता माऊल्या. पती जेवल्याशिवाय जेवत नाहीत. जुन्या जुन्या, नव्या नाही. नवी उगच म्हणते तुम्ही लवकर ये जाऊ, तुम्ही आल्याशिवाय जेवूच वाटत नाही. मग 2 चपात्या गेल्या कुठं? वरचं प्रेम नको. जिजाबाई काशीबाई नावाच्या मुलीला सांगितले, कसे जा तुझ्या बापाला हुडकून आण, जेवायला ये म्हणा. काशीबाई गेली. सगळीकडे पाहू लागली, कुठं तुकोबाराय कुठं दिसले नाहीत. आई आई बाबा कुठं नाहीत बघ. त्या काळ्याच्या मंदिरात म्हणले तिथेही नाहीत. ते नदीजवळ झाडाखाली म्हणले तिथेही नाहीत. गेले वाटतं डोंगराकडं. जिजाबाई डोंगराकडे निघाली. 6 किलोमीटर अंतराचा डोंगर, 6 किलोमीटर लांब देहूपासून. पायात चप्पल नव्हती. आता काय चप्पल निघालत्या, काय म्हणते त्याला, शांडेल. एका मुलीनं 1900चा शांडेल घेतली, 1900 रुपयाचा. बकऱ्यानं पाय दिल्या पट्टावर आला. सगळं ना. मग सध्याच्या काळात लोकाला पॅकिंग चांगली पाहिजे. मध्ये शेण असलं तरी चालतंय. विठाला तुकोबाराय आनंदात भजन करत होते. कुणीतरी सांगितलं तिथं आहे तुकोबारायचा. तिथं गेली मुलगी. बाबा आईनं तुम्हाला जेवायला बोलवलं. नाही मी येणार नाही. का? जबाबदारी आहे माझ्यावर पाखरं राखायची. जिजाबाईनं तिथंच भाकर चटणी वगैरे दिलेले. तुकाराम महाराज जेवण केलेले. तुकाराम महाराजांनी विचार केले, सगळी व्यवस्था जर इथं असेल तर मग घरला जायची काय गरज आहे. इथलं सांगतोय, इथलं नाही. चला तुकाराम महाराज भजन करू लागले. रोजचा असाच नियम. त्या चिमण्या यायच्या, तुकोबारायांचं भजन ऐकून यायच्या, त्या खायच्या. तुकाराम महाराज त्या चिमण्याला म्हणायचे, हा किती घेण्यासारखा यांच्याकडून. म्हणले का? खातेत पण घरला घेऊन जात नाहीत. चिमण्या खातात पण घरी घेऊन जात नाहीत. आपलं तसं आहे का? आता आज काय बेत आहे. नुकत्याचे वगैरे जर लाडू असतील ना, तुम्ही बघा जाताना चेक करा. आमचे मालक आले नाहीत, आमची मालकीन आली नाही. चिमण्या खातात पण घरी घेऊन जात नाहीत. चिमण्या आनंदानं भजन ऐकायच्या. तुकाराम महाराज संध्याकाळ झाली का चिमण्याला म्हणायच्या, माय जावा आता घरी, तुम्हाला चष्मे बिन आहे ते उद्या सकाळी या. तुकाराम महाराजांनी परत विचार केले. खाण्याची व्यवस्था भरपूर आहे पण पाण्याची व्यवस्था नाही. मडक्याच्या वरी काय म्हणतात त्याला, येळी झाकण. तुकाराम महाराजांनी ते जागोजागी बांधले, त्याच्यात पाणी होतं. सध्या साहेब अवघड झालेला आहे. हे सगळे कोणी पुढारी वगैरे जे असतात जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करतात, पण जनताच त्यांना सहकार्य करत नाही. काही ठिकाणी ते पाणपोई वगैरे असते ना, पाण्याचं कुठं कुठं ठेवलं जातं, त्या ग्लासाला सुद्धा साखळी बांधून ठेवावं लागतंय, तेव्हा राहतंय ती ग्लास. हे विश्वासाचं जग म्हणतात माणसं. बँकेत सुद्धा जर पेन असेल ना सही करायला, त्या पेनला सुद्धा दोरी आहे. विश्वासाचं जग. गळ्यात माळ असली तरी काय फरक पडत नाही त्याच्यात. अशी भ्यायचं ऐका. तुकाराम महाराज पाण्याची वगैरे व्यवस्था केली, सगळी तयारी झाली. तो शेतकरी आला, सगळ्या कणसाला बघितलं, इकडं एकाही कणसात दाना नाही. ओढलं खाली. तो क्या माझ्या घरात वाटोळं केला. खाली ओढले. पंचामध्ये बसवण्यात आलं नेऊन.
महादजी पंत नावाचे सरपंच होते. महादजी पंत नावाचे सरपंच. त्यांनी त्या शेतकऱ्याला विचारलं, तुझी वर्षाला ज्वारी किती निघत होती? तो म्हणू लागला 2 खंड्या. आता एक खंडे किती पोत्याचा? 2 खंड्या म्हणजे 40 पोते निघायची. स्टॅम्प पेपर तयार झाला. 2 खंड्यापेक्षा ज्वारी कमी निघाली तर तुकाराम महाराजाचं घर त्या शेतकऱ्याच्या नावावर, आणि जास्त निघाली तर शेतकऱ्यानं बैलगाडीत पोते घालायचे, तुकाराम महाराजाच्या घरी पोच करायचं. सही शिक्का सगळं झालं. आता सगळ्याच्या चेहऱ्यावर तेवढंच का? आता तुकाराम महाराजाचं घर जातं का तुकाराम महाराजावर देव कृपा करतो, एवढीच तयारी. मग गावात गेले. यमुना मावशी, गंगा मावशी, कावेरा मावशी, सुकुमार मावशी, येताव का गुड मोडायला? गुडच म्हणतात काय इकडं ज्वारीच्या? काय म्हणतात? गुड जोंधळ्याला गुडच म्हणतात ना. येता का गुड मोडायला? खरं सांगा महिला मंडळ, इथं पुरुष मंडळ बी आहे. कोणत्याही कीर्तनकाराची तारीख भेटल सोयाबीनच्या टायमाला, यांची नाही. आणि ज्याचं शेत लांब आहे त्यानं तर दिवसा मेलं म्हणून समजायचं. मग काही मावश्या म्हणल्या, काय आहे तिथं सगळं पाखरानं खाल्लंय, कुणी गेलं नाही. 2-4 म्हातारी आज्या होत्या. अगं बसून काय करावं, चल. ते मिरगुडी घेतले, निघाली गुड मोडायला. ओव्या भंगगात विठ्ठल ग माझा पिता, रखुमाई माझी माता, दोघांना ग ओव्या गाता, हरले पाप पहाटेला अंगणात, कोण सांडे जाई बुक्का, विठो देव माझा पोथी, वाचून ग गेला सखा. अभंग ओव्या गात गुड मोडलेले आहेत. आणि मग रोजगार, पूर्वी जुन्या माता माऊल्या आहेत, ज्वारीचं गुड मोडलं की कणसच द्यायचे रोजगार म्हणून, गहू कापलं की पेंड्याच द्यायचे. एवढं रोजगार ते कुंचीमध्ये बारक्या त्या साडीच्या याच्यामध्ये ते शिवलेलं, त्या कुंचीमध्ये घेऊन घराच्या समोर वाळू घातले. ती जी मावश्या म्हणल्या होत्या का तिथं काय पाखरानं खाल्लंय, त्यांना एवढीच कंस 1 ट्रॅक्टरची ट्रायली भरून दिसू लागले. मग म्हणू लागल्या, आम्ही बी गुड मोडायला आलो असतो तर बरं झालं असतं, आता काय फायदा एसटी गेल्यावर हात करून. सगळ्याची तयारी. आता तुकाराम महाराजाचं घर जातं का शेतकऱ्याचा फायदा आहे का तुकोबाऱ्यांचा? रात्रीतूनच पर्वतासारखा ढिगारा तयार झाला. किती ज्वारी निघाली महाराज? 17 खंड्या ज्वारी निघाली. 17 खंड्या. मग ती शेतकरी म्हणला, तुकाराम महाराज स्टॅम्प फाडून टाका. ती सरपंच म्हणला, बूट आहे पायात बूट. सरपंच असला पाहिजे निब्बर गावाला. चुकल्याला चुकलं, ज्याचं बरोबर आहे न तोंड पाहून काम करणारी कोणी नको. 15 खंड्या ज्वारी बैलगाडीत पोते भरले आणि तुकाराम महाराजाच्या घराकडं. तुकाराम महाराज म्हणले, नको बाबा, नुसते पाकडं राखलं तर एवढा आरोप माझ्यावर आला, मला नको. समजा ही स्कीम जर आताच्या महाराजाला आली असती, तुकाराम महाराजांनी घेतले नाहीत, कारण देवाला प्रार्थना तुकोबारींनी अलग केली होती. कोणची? हेची दान देगा देवा, देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, देगा देवा, हेची दान देवा
मला दुसरं काय नको. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. लईच मावा पडल्यासारखं झालंय. तुम्ही म्हणताल तिकडं चांगलं केलं म्हणून इथं बोलिलो. ते मला थोडं कन्फ्यूज झालं होतं अगोदर, नेमकं काल्याचं करायचं आहे का. मग विष्णू महाराजांनी सांगितलं 1 दिवसाचा फक्त कार्यक्रम आहे. आता ऐका, धंदा बदलला म्हणजे नशीब बदलत नाही. आपलं एक असं झालेलं आहे, बाह्यरंगाचा परमार्थ केला म्हणजे देव भुललच, हे डोक्यातून काढून टाका. कसं काय, नीट ऐका. दोघं भाऊ होते, भाऊ दोघं होते. आणि दोघा भावामध्ये जमीन सारखी, पाईपलाईन सारखी, विहीर एकच, सगळं व्यवस्थित होतं. दोघाला सगळं सारखं. पण प्रारब्धाचा भाग आहे. एकाला एका पिशवीला फक्त 12 गट्टे सोयाबीन निघायचं आणि एकाला 15 गट्टे. ते ज्याला 12 गट्टे निघायचं ते हे लगेच बदललं ना. तो म्हणला रान जास्त आहे, त्याला रान जास्त आहे. तेही बदलून बघितलं तरी तेवढंच निघायचं. तो मला शेतीत काय मजा नाही. क्या करो की यार, खेत में गया तो लांगा लुंगा. आता काय करावं. ते गेलं एका तळ्याच्या काठावर, तिथं एक जण मासे पकडायला आलं होतं. ते मासे काढल्याबरोबर एक गिऱ्हाईक तिथंच आलं. म्हणले केवढ्याला मासा, 50 रुपयाला. म्हणले ही धंदा चांगला आहे. एक मासा 50 रुपयाला. त्यानं दुसऱ्याचं जाळं चुरून आणलं आणि मासे पकडू लागला. पण याला मासे मोठे सापडत नव्हते, बारके सापडायचे, ते झांगा झुंगा. मग त्यानं मंत्र चालू केला, क्या करू यार, खेत में गया तो लांगा लुंगा, मच्छी पकडणं गया तो झांगा झुंगा, आप क्या करना. ते आलं झरीला आलं. बाळूमामाच्या मंदिराच्या समोर कीर्तन आहे. त्याने ऐकलं ते. आणि कीर्तन ऐकल्यानंतर म्हणले कुठले महाराज होते. म्हणले बलसूरचे. किती पैसे घेतले. आता कशाला आकडा सांगू मी. म्हणले भरपूर पैसे घेतले. 2 तासात एवढे पैसे. ही धंदा चांगला आहे. त्यानं ते भगवे वगैरे कपडे घातला. राम नाम जपना, पराया माल आपणा, हे चिदान देगा देवा, दुसऱ्याचं वाटोळ व्हावा, मंत्र जपत बसला असं. आणि त्याच गावात चोरी झाली. आणि चोरी झाल्यानंतर गावातले सगळे सुशिक्षित मंडळींनी विचार केला, हे दिवसा जप करत बसते आणि रात्री चोऱ्या करते. जे उचलले लिंबाच्या झाडाला उरपाटी टांगले. मग त्यानं मंत्र चालू केला, क्या करू यार, खेत में गया तो लांगा लुंगा, मच्छी पकडने गया तो झांगा झुंगा, और साधू बनने गए तो उलटा टांगा. धंदा बदलला म्हणजे नशीब नाही. त्याला अंतःकरणापासून जर परमार्थ असेल, त्यांची सरली येर झार, ओ त्यांची सरली येर झार, त्यांची सरली येर झार, त्यांची सरली येर झार, त्यांची सरली येर झार, येर झार, त्यांची सरली येर व्यापार झाला सुफल, व्यापार झाला सुफल, व्यापार झाला सुफल, व्यापार हो त्याची सरली येर झार, येर झार, त्याची सरली येर झार, झाला सुफल. झाला सुफल व्यापार. जर प्रामाणिकपणे आपलं काम आपण करत राहिलं, शिक्षकानं विद्यार्थ्याला चांगल्या मार्गाला लावणं हा शिक्षकाचा परमार्थ आहे.
विद्यार्थ्यानं शिक्षकानं सांगितल्याप्रमाणे अभ्यास करणं हा विद्यार्थ्याचा परमार्थ आहे. शेतकऱ्यानं गाईला म्हशीला आपल्या आपल्या जनावरांना वेळेवर चारा पाणी करणं हा त्याचा परमार्थ आहे. गावातील कार्यकर्त्यानं गावाची सेवा करणं हा त्यांचा परमार्थच आहे. विठ्ठल परमार्थाच्या बाबतीमध्ये विदुर काकाच्या घरी भगवान परमात्मा आले. भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरी आल्यानंतर विदुर काकाच्या घरी भगवान परमात्मा आले. सारवून वगैरे ठेवलेलं. विचार करा, आमच्यासारखं देवाचं नाव घेणारे आले तर किती 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 तुम्ही व्यवस्था करता. ज्याच्या घरी देव येणार आहे त्या घरातल्या माऊलीला किती आनंद वाटला असेल. ज्याच्या घरी देव येणार आहे, देव मस्त देव आले. आणि देव आल्यानंतर विदुर काकाची पत्नी स्वतःला विसरली. काय? देवाच्या पुढे भक्त आला की देव स्वतःला विसरतो आणि भक्ताच्या पुढे देव आला की भक्तही स्वतःला विसरतो. विदुर काकाची पत्नी आतरलेल्या जाग्यावर स्वतः बसली, कृष्ण परमात्म्याला खाली बसवलं. स्वतःला विसरली. केळाची फणी होती ते सोलू लागली. साल्ट देवाला देऊ लागली. मधला गावा आपण खाऊ लागली. विदुर काका आले, म्हणले ए काय करतेस? चुकलं देवा, माफ करा मला, मी स्वतःला विसरले. नंतर केळ सोलून देऊ लागली. मधला गाभा मग देवाला दिल्याबरोबर देवानं कसं तरी एक घास खाल्ला, लईच तोंड विचित्र केलं. म्हणले काय झालं? म्हणले अगोदर जसं गोड लागलं ना तसं आता नाही, कारण आता स्वतःला विसरून अगोदर स्वतःला विसरून. हा बस साहेब, काय अडचण नाही. विठाला कुंडली ज्ञानदेव कुंडली कमल आदरणीय सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. काय परमार्थ आणि राजकारण, हा मला दोन्ही जेंट करून सांगतो आता. परमार्थ आणि राजकारण. परमार्थ हा स्वतःच्या हितासाठी आणि राजकारण हे जगाच्या हितासाठी. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगे, हे आपल्यासाठी. पण साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. गावाच्या कल्याणासाठी काही काही स्वतःला विसरतात, पण गावाचं हित व्हावं त्याच्यासाठी भरपूर कार्य करतात. मग याच्यात असंच आहे, जो जास्त कार्य करल, जो गावाची जास्त अतिदक्षता घेईल, गावही त्याची दक्षता घ्यायला पाहिजे हे गावाला सांगतोय. कसं काय? तुकोबाराय
इकडून एक सांगतो मी. तुकोबाराय वैकुंठाला जात असताना बऱ्याच लोकांनी तुकोबाराय जिवंत असताना, तुकोबाराय हयात असताना, तुकोबाऱ्यांचं कीर्तन चालू असताना तुकोबाऱ्यांची किंमत देहू गावात नव्हती. तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाचा आनंद लोहगावच्या लोकांनी लुटला. ज्या वेळेला तुकोबारा वैकुंठाला जात असताना मग लोक पुढारी म्हणले, तुकाराम महाराज तुम्ही चालला वैकुंठाला, आमची काहीच अडचण नाही, तुम्ही जावा, पण वैकुंठाला चाललात मग आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला आशीर्वाद द्या. तुकाराम महाराज म्हणले, आशीर्वाद देणारा मी कोण? म्हणले आशीर्वाद. म्हणले द्या महाराज, आशीर्वाद द्या. मग तुकाराम महाराजांनी आशीर्वाद दिले. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, बारक बघा किती छान नाचते, त्याच्याकडे एकदा बघा ते. हा म्हणून तरी तुकाराम महाराज म्हणले ना, लहानपण दे गा देवा, म्हातारपणा द्या गा देवा नाही. आमच्या गावातले एक जण म्हणलं, महाराज गाडी रिकामी नेतो पण कुणाला गाडीत नेत नाही, आमचं म्हातारं बसूनच आहे, घेऊन जावा गाडीत. येड्याव का आम्ही शाट झालेली बल्ब संग ठेवायला, बल्ब चालू पाहिजे. तसं परमार्थामध्ये सुद्धा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंतच परमार्थ होतो, नाहीतर डोळे गावाची लागती कवाडे, नाका पुढती शेंबुड पडे, तोंडा पुढती 32 खेडे, वस पडती लकीजी माये बाप. दात गेले आवाज निघत नाही, गुडघे गेले कीर्तनापर्यंत येऊ शकत नाही. म्हणून आता सध्या कितीही दुनिया सुधारू द्या, देवाच्या नियमामध्ये आपण बदल करतोय. केस पांढरी झाली त्याला डाय करतोय, दात अख्खे गेले तर चौकी बसवते, चौकी जेवताना बसवायचं आणि जेवण झाल्यावर काढून वाळायला ठेवायचं. आमच्या गावातल्या मावशीनं असंच केली, दात जेवण झाल्यावर घासून वाळायला ठेवली, जी दात कुत्र्यानं नेलं. अरे नॅचरल ते नॅचरल आहे. म्हणून मी रोज कीर्तनातही सांगतो, काळ्या माणसानं कधीच पावडर लिहू नये. गोरं होतच नाही, कशाला पैसे घालायचे आपण. काय नॅचरल ते नॅचरल. शरीरात बदल करू शकत नाही पण विचारात बदल करू शकतो, विचारात बदल करू शकतो. आतापर्यंत आपल्याकडून वाईट कर्म घडलेले असतील, आतापर्यंत आपल्या हाताने एखाद्याचा तळतळाट लागलेला असेल, आपल्याकडून नकळत चुका झालेल्या असतील, पण तुकोबाऱ्या सुद्धा म्हणतात इथून पुढे तरी, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा. जिथं जे करायचं आहे तेच करावं, नाहीतर सगळं घोळ होऊन जातं. सगळा घोळ. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. आता साहेब आले, काय अडचण नाही साहेब. आता हा एक जावई सासरवाडीला निघाला, हा असलं सांगावं ती झोपी चालली तेव का ते नाही. लाडक्या बहिणीच्या अजून वाढवल्यावर मग अजून काय. ऐका, एक जावाई सासरवाडीला निघाला आणि जावाई जात असताना आईनं सांगितली सासरवाडीला चाललंयच खरंय, पण सासरवाडीला जाऊन लई ती विमलच्या पुड्या, थोडं जरा लवून भंजून राहा. लवणे शब्दाचा अर्थ मराठी व्याकरणामध्ये वाकणं आहे. जावाई निघाला असं वाकत, एकाची ज्वारी होती साईडला, तिचे कंस कोणीतरी रात्री चोरून नेलं. शेतकऱ्याला वाटलं हेच असेल चोर, त्यानं त्या जावायलाच पकडलं, इतकं मारलं. अहो का मारता, मी सासरवाडीला चाललोय. मग असं जातेत का येड्या, मग असं म्हणायचं. हा शेतकरी किती हुशार, म्हणजे हिचे पाखरं बी उठले पाहिजे.
जावाई बी टोल नाक्यापर्यंत पोचला पाहिजे. हा हो शेतकरी तर ते जावाई तसंच निघालं पुढं. हा हो पुढे एका पारद्यानं जाळं टाकलं होतं हरण पकडायला. सावकाश पकडत होतं ते आणि तिथं जावई करत गेला. हा हो आता ती बी पळालं. त्या पारद्यानं ह्याला जाळ्यात घातलं. इतकं मारलं. का मारता? सासरवाडीला चाललं. मग असं जातात काय आयडिया? मग असं म्हणायचं एक अडकलं दुसरं कसं अडकना. एक हरण अडकलं ना जाळ्यात. एक अडकलं दुसरं कसं अडकना. तसंच गेलं पुढच्या गावात. एक अडकलं दुसरं कसं अडकना. कॉलेजचे पोरं येत असताना मोटरसायकलचं चाक चिखलात अडकलतं. तिथं जाऊन जावाई म्हणता एक अडकलं दुसरं कसं अडकना. पोरं म्हणले एकच टायर अडकलं तर 4 वाजले. तो म्हणतो दुसरं कसं अडकना. पोरवानं जीन पॅन्टचे पट्टे काढून इतकं मारलं त्याला. अहो का मारता? सासरवाडीला चालले. मग असं जातात काय एड्या? मग असं म्हणायचं एक निघालं दुसरं कसं निघाना. एक निघालं दुसरं एक टायर निघालतं ना. एक निघालं दुसरं कसं निघाना. तसंच म्हणत गेलं पुढच्या गावात एक निघालं दुसरं कसं निघाना. त्या गावात एक जण मेलतं आणि त्याला घेऊन चालले होते. सगळ्या गावाला दुःख झालं. तिथं जाऊन म्हणतो एक निघालं दुसरं कसं निघाना. लोक म्हणले ही टेकवा खाली ह्याला बघा. एक मेले तर अख्ख्या गावाला दुःख झालं. तिथंही मारलं. का मारता? सासरवाडीला चाललंय. मग असं जातात का येड्या? मग असं म्हणायचं लय वाईट झालं. लय वाईट झालं. पुढच्या गावात गेलं. तिथं एकाला 12 वर्षानं पोरग झालतं. तिथं जाऊन म्हणतं लय वाईट झालं. सगळ्याला आनंद झाला. तिथंही मारले. तुम्ही ऐकणारे म्हणताल एवढं मारलं तर मेलं कसं नाही. गोष्टीतला जावाई कवाच मरत नाही. मला सांगायचंय ते ज्या अवस्थेमध्ये आपण परमार्थ करतोय ती अवस्था भगवंतापर्यंतच नेणारी आहे का हेच तपासून पाहावं. विठाला कुंडली कबर दे अंतःकरणापासून तुकोबारींनी सांगितलं परमार्थ करा. पण परमार्थ केल्यानंतर मग एकाने विचारलं तुकाराम महाराज तुकाराम महाराज परमार्थ जर शुद्ध केलं म्हणजे परमार्थ जर व्यवस्थित केला तर देवाचं आणि आपलं नातं नेमकं कोणतं तयार होतं. सोयरा सोयरा देव 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 सोयरा देनाचा देव सोयरा देनाचा देव सोयरा देनाचा देव सोयरा देनाचा देव सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा. देवाचं आपलं नातं असं तयार होतं. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. म्हणून या जगामध्ये सोयरा सोयरा पाहुणा पाहुणा म्हणतो. पण सध्याच्या काळात पाहुण्याची व्याख्या थोडी बदल आहे. आता रात्रीचं असतं तर बेधडक सांगितलं असतं आणि शूटिंग बी चालू आहे ना तर भीती वाटते असं बोलायला. पूर्वीची पाहुणी गरीब होती. पूर्वीची पाहुणे पिठलं भाकर करू द्या आनंदानं खात होती. पूर्वीची पाहुणे तुकडे उकडू द्या आनंदानं जेवून जात होते. आताचे पाहुणे एवढे बदललेत काळ्या पिशवीत आणलं तर मुक्काम करते ना तर राहतच नाही. मग देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा गोर गरीबाचा दिनाचा सोयरा तो पांडुरंग परमात्मा. आपुल्याचं वैभव आहे शृंगारावे निर्मळे याचा दृष्टांत सांगतो. म्हणजे इकडेही लागू होईल इकडेही लागू होईल. बघा आवाज देणारा तोच आहे. गायनाची कला देणारा तोच आहे. भगवान परमात्माच देणार आहे ना सगळं. मग त्याचं त्यालाच द्यायचं आहे. त्याचंच त्याला. आता तुमचंही बसतं इथंही बसतं. ऐका एक माणूस चाकूरमधून निघाला एसटी मध्ये बसून. धोत्र होते. धोतर जुनी माणसं धोत्र वगैरे घालायचे मस्त. आता ती जीन पॅन्ट आल्यामुळे बसायला बी येणार उठायला बी येणार.
धोतर घातलेले आणि त्यांच्या साईडला एक सुशिक्षित माणूस जीन पॅन्ट वगैरे कॉलेज कुमार, त्याने सहज विचारलं त्या म्हाताऱ्या माणसाला, हो बाबा मोबाईल बघून बघून थोडा कंटाळा आला, आपण प्रश्न उत्तरे खेळू. म्हणले आपल्याला काही येत नाही. बाळूमामा शपथ मला काही येत नाही. अहो विचारा. आता इथं मला ते सांगायचं, विचारा. तुम्हाला जर उत्तर नाही आलं तर मी तुम्हाला 10 रुपये देतो आणि तुम्हाला जर उत्तर नाही आलं तर तुम्ही मला 1 रुपया द्या. मग म्हातारं राजी झालं. हा लोकाला स्कीम पाहिजे, मग लोकाला स्कीम पाहिजे असं. हा मग म्हातारे विचारायला लागलं, 20 पायाचा, 21 हाताचा, 22 डोळ्याचा असा प्राणी कोणचा? अक्कलच बंद पडली हिची. गुगल बघितलं, यूट्यूब बघितलं, फेसबुक बघितलं, कुठंच उत्तर सापडणार. म्हणले आजोबा मला काय याचं उत्तर येत नाही, हे घ्या 10 रुपये तुम्हीच सांगा. 20 हाताचा, 20 हाताचा, 21 पायाचा, 22 डोळ्याचा असा प्राणी कोणता तुम्हीच सांगा. म्हातारं म्हणले, हो का मारती शपथ, बाळूमामा शपथ, मला बी येत नाही, हे घ्या रुपया. पण 9 रुपये फायदा पडला ना. तसं आता गोविंद साहेब थांबलेत, दयानंद भाऊ थांबलेत. कशाला? उभा 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 म्हणजे गावाची सेवा करण्यासाठी तत्पर. उभा म्हणजे असा उभा नाही, उभा म्हणजे सेवा करण्यासाठी तत्पर. मग मी हे दृष्टांत लिंक लावून देतो तुम्हाला. जसं त्या म्हाताऱ्यानं 9 रुपये फायदा करून घेतलं, तसं फक्त 1 मत दिलं की आपल्या गावाचा फायदा आहे. विठ्ठल संप्रदायात हे नाही, पण उगा आता केला इशारा जाता जाता. आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्माळे. देवच ज्याप्रमाणे लहान लेकरू आहे, माता मावल्या झोपलेली उठा थोडा, हा जरा फ्रेश. असंच आहे, लहान लेकरू आहे, 6 महिन्याचं लेकरू आहे. 6 महिन्याच्या लेकराला आंघोळ कोण घालतं? शेजाऱ्याचे कोण? आई. त्या लेकराला सुंदर कपडे कोण घालतं? आई. त्या लेकराला मेकअप वगैरे कोण करतं? आई. आणि दृष्ट लागू नये म्हणून काळा टिकला कोण लावतं? आई. आणि आनंदित सगळ्यात जास्त कोण होतं? आईच. तशी वाजवण्याची, गाण्याची, सत्ता, संपत्ती, धन, ऐश्वर देणारा तोच आहे. पण तेच जर त्याच्यासाठी वापरू लागलो तर तोच आनंदित होतो. आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे. एवढंच नाही तर एवढं नातं तयार होतं. अंतःकरणापासून भक्ती केली की देव काय करतो महाराज? तू कामाने जे विसावे, तू कामाने जे विसावे, तू कामाने विसावे, प्रेम द्यावे, प्रीतीचे प्रेम द्यावे, प्रीतीचे प्रीतीचे देव सोयरा, देव सोयरा, सोयरा देव सोयरा दिनाचा. प्रेम द्यावे प्रीतीचे. जर प्रेमानं सगळ्यांना एकत्रित केलं, प्रेम थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणून प्रेम द्यावे प्रीतीचे. त्याच्यानं काय होतं? तुका म्हणे जीवी सवे, देव जीवू लागतो, देव जीवू लागतो, जीवू लागतो. हो, नाम्या सवे जीवी नवे संकोचित, ज्ञानियांची भिंत अंगे ओढी. म्हणून तोंड पाहून कामा नाही देवाच्या दरबारात. पकवाजाचं पीठ तिंबून देणाऱ्यापासून
फेटा बांधून कीर्तन सांगणाऱ्या महाराजापर्यंत पगार सारखाचा. एकच दृष्टांत सांगतो सगळ्याच्या लक्षात येईल. नवीन तलाट्याची बदली झाली गावात. काही माणसं हुशार असतात, त्याला चहा प्याला घरला नेते. तलाट्याला उगा ऐकावं, तलाट्याला चहा प्याला घरला नेणार. तलाठी 7, 12, 8 तलाठी त्याच्या घरात नेऊन देते. शेतकऱ्याची आली ज्वारी, तलाट्याला नेलं हुरडा खायला. ते आगटी तयार केलं, एक कणीस काढलं, चांगलं चोळलं, चांगलं फुकलं, तलाट्याच्या हातावर खायला दिलं. किती गोड लागला सर. एकदा दिलं, 2दा दिलं. तलाट्याला आला फोन, हॅलो हॅलो, तुमची ड्युटी कुठं आहे? म्हणली झरीला. आता तुमची बदली आहे, आता तुम्हाला जानवळला टाकण्यात आलेला आहे. हे ऐकलं शेतकऱ्यानं. दुसरं कणीस घेतलं, चांगलं चोळलं, चांगलं फुकलं, स्वतःच्या तोंडात टाकलं. तलाठी म्हणला मला जानवळला. आता तुझं काम झालं, तुला कशाला खाऊ घालू? संताच्या ठिकाणी तोंड पाहून कामं नाहीत. तिथं तेष्टे भाव भक्ती देखोनिया. अभंगाचा सरळ अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. टायमिंग 11 ते फक्त 1 होता. आता लई पुढे गेले. मध्ये ते वाजल्यानंतर लक्षही लागत नाही त्याच्याकडे. कीर्तन संपुष्टात आलं, फक्त 5 मिनिट. आता कीर्तन संपुष्टात आलेलं आहे. मी रोज कीर्तनात सांगतो, माझ्या गुरुवर यांच्या आशीर्वादाने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी कीर्तनात हसवण्याचा प्रयत्न करतोय भरपूर. माझी वैयक्तिक भावना आहे. कीर्तनामध्ये याच्यात कोणाची आई गेली, कोणाचे वडील गेले, कोणाचा भाऊ गेला, कोणाची बहीण गेली, कोणाची पत्नी गेली, कोणाचे पती गेले, कोणाचं माय बापाच्या पुढे लेकरू निघून गेलं. माझी वैयक्तिक भावना आहे. 2 तास जरी खळखळून असले ना, तरी 2 तास तरी तुमची सुखात जावी याच्यासाठी मी हसवण्याचा प्रयत्न करतोय. ऐका, माय गेली, बाप गेला, या जगातून कायमची सुखाची प्राप्ती निघून गेली, हे लक्षात ठेवा. एक दृष्टांत सांगतो. कीर्तनाला पूर्णविराम. जास्त लांब होत नाही, फक्त 5 मिनिट. गरिबी परिस्थिती, गुंठाभर सुद्धा जमीन नाही. माय दुसऱ्याच्या शेतात काम करते, बापाही वर्षभर नोकरी करतो. एकच मुलगा आहे, एकच मुलगा. माय बापाने इच्छा व्यक्त केली की लोकांच्यात काम करून आमचं आयुष्य गेलं, पण आमच्या लेकराला तरी चांगली नोकरी लागावी, ही मायबापाची इच्छा. मायबाप ऊस तोडतायत, कष्ट खूप 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 मायबाप करू लागले. एकच मुलगा, पण त्या आईला एकच डोळा होता. हे वाक्य ऐका, त्या आईला एकच डोळा होता. मुलगा 1ली झाली, 2री झाली, कॉलेजला गेला. आणि लेकराला पाहू वाटलं की आई कधी कधी कॉलेजच्या समोर गेली की तो म्हणू लागला, आई तू माझ्या समोर येऊ नको. आई का? सगळे माझे मित्र चिडवतात, तुझी आई एकाच डोळ्याची आहे म्हणून येऊ नको. आईनं लेकरासाठी पुन्हा कॉलेजकडे गेली नाही. मुलगा मोठा झाला, शिक्षक झाला. नाशिक सारख्या ठिकाणी त्याची ड्युटी, तिकडं लांब. इकडं मायबाप कष्ट करतात. त्यानं पुन्हा जाणीव ठेवली गरिबीची, पण वाईट संगतीमध्ये गेल्यामुळे त्याची बुद्धिमत्ता बदलली. पुन्हा फोन नाही, काही नाही. तिकडंच त्यानं लग्न वगैरे करून घेतलं. आणि लग्न करून घेतलं. मायबापाला चिंता. सध्याच्या काळात एखादा पुढे जाऊ लागला की दुसऱ्याला खाली कसं ओढायचं, सध्या तेच चालू आहे. मायबापाने विचार केला, लेकराला भेटायला म्हणून गेले. गेल्याबरोबर जात असताना काय ते पायरी उतरत असताना महाराज पाय घसरला. जे डोकं बापाचं खाली आपटलं, बाप तिथं गेला. काहीच माहिती नाही आईला. सगळं विधी वगैरे तिथल्या तिथं झाला. आईला आता गाव वाचता येत नाही, काय लिहिता येत नाही. आई तिकडंच राहू लागली. एका ठिकाणी असंच बाळूमामाच्या मंदिरासारखा असा समाज जमलेला कीर्तनाला गेली. आणि कुणीतरी सांगितलं ते नावासहित. मग ते मुलगा म्हणजे त्या आईचाच मुलगा होता तो. सुनबाई डिलिव्हरीला आलेली आहे आणि एक मोलकरीण पाहिजे म्हणल्यानंतर आईनं ते ऐकलं. आई तिथं गेली. मुलानं ओळखलं, आई आली, पण ओळख लागू दिली नाही. पूर्ण बाळात पण व्यवस्थित झालं. एक दिवस आईचा हात थरथर थरथर कापत होता. चहा घेऊन येत असताना हातातली बशी खाली पडली. सुनबाईनं सांगितलं, हिचं काम झालं, आता काय पगार असेल तर द्या. आईला बाहेर काढण्यात आलं. आई गावात आली. एक पत्र लिहिली. मला मुद्दा, मी फास्ट चाललोय. पत्र लिहून घेतली एका मुलाकडून. आईने विचार केली, जिवंतपणी माणसाला मधून चिंता पेटवते आणि बाहेर मेल्यानंतर चिता पेटवते. आई गेली.
तो आला, ते पत्र वाचलं. त्या पत्रात लिहिलेलं होतं, मला ते सांगायचं आहे. पत्रात लिहिलेलं होतं, बाळा आपल्या गरिबी परिस्थितीची तुला जाणीव आहे, सगळ्या गोष्टी आपल्या तुला माहिती आहेत, फक्त एक गोष्ट मी तुझ्यापासून लपवून ठेवले बाळा. त्याच्या खाली लिहिलेलं होतं, बाळा जन्मताच तुला देवाला एक डोळा दिला होता रे, पण माझ्या लेकराला जगात जगता यावं म्हणून मी माझा डोळा काढून मी तुला बसवले होते रे राजा, एवढे उपकार विसरू नको. म्हणून इथं कोणी शहरात राहत असेल, कोणी खेड्यात राहत असेल, माय गेली बाप गेला, एक बाजू कायमची लंगडी राहील एवढं लक्षात ठेवा. मी नेहमी सांगतो, देवाची सेवा करून मायबाप कधीच भेटत नाहीत. देवाची सेवा करून मायबाप कधीच भेटत नाहीत, पण मायबापाची सेवा केल्यावर देव भेटतो, एवढं वाक्य माझं लक्षात ठेवा. कारण साहेब आम्ही रोज फिरतो, रोज काही जणाच्या घरात आम्हाला अनुभव येतो, काही जणाच्या घरात पाय पुसायच्या पोत्याला किंमत आहे, पण मायबापाला किंमत नाही. म्हणून किती मोठा सप्ताह करा, किती मोठा उत्सव करा, किती मोठे व्हा, किती श्रीमंत व्हा, घरातल्या विठ्ठल रुक्मिणी सारख्या मायबापाला चांगलं सांभाळा, एवढंच्या लेकराचं सांगणं आहे. परत एकदा आपले दयानंद भाऊ तत्पर आहेत, सर्वांनी त्यांना सहकार्य करा. आता एक कीर्तनात सांगायच्या गोष्टी नसतात, पण मी सांगतोय सर्वांनी सहकार्य करा. हे लेकरं आहेत संस्थेतील, त्यांचे संस्था चालक हरिभक्त पारायण विष्णू महाराज चोपडे, त्यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत. सर्व टाळकरवृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य, पेटी मास्तर, विनेकरी बाबा, विशेषतः पाटील साहेबाचा आणि आमचा म्हणजे पहिलीच भेट, लांब गाव असल्यामुळं तेवढा मला इकडं संपर्क नाही आहे. पाटील साहेबांना धन्यवाद. सर्व त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी त्यांनाही धन्यवाद. चुकून एखादा शब्द गेलेला असेल तर उदाहरण करणारा माफ करा. जे चांगलं असेल ते घ्या, जे वाईट असेल ते परत द्या. झालेली सेवा श्री बाळूमामांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम करविले. तशी केली कटकट वाकोडे का नीट देव जाणे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 हे तुकाराम 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 बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी भव्य दिव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं या कार्यक्रमासाठी उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. गोविंद भाऊ दामोदर सुरोसे, गोपाळ भाऊ दामोदर सुरोसे आणि शिवशंकर दामोदर सुरोसे आणि युवा नेते जानवळ सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य दयानंद भाऊ सुरोसे यांना विनंती करतो, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना विनंती करतो की समोर येऊन त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. या सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. जानवळ जिल्हा परिषद सदस्य व तसेच झरी पंचायत समिती सदस्य मनीषाताई, जानवळ सर्कलचे सदस्य दयानंद भाऊ सुरोशी यांना आपल्या आशीर्वादांची गरज आहे. परमार्थामध्ये त्यांचं खूप मोठं सहकार्य असतं. वारकरी संप्रदायाच्या पाठीमागं भक्कम उभं असणारे दयानंद भाऊ सुरोशी म्हणल्याप्रमाणे समाजाला कामे सांगणारे हजार नेते भेटतील,
समाजाला कामे सांगणारे हजार नेते भेटतील, पण समाजाचं काम ऐकणारा एकच नेता दयानंद भाऊ सुरोसे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. विनंती करतो बाळू मामाच्या समोर आणि श्री रोकडोबा महाराजांच्या कृपा आशीर्वादाने साहेब तुमचा विजय होणार, हा वारकरी संप्रदायाचा शब्द आहे.